स्वरूपावर एक भगवंत ठेवलेला आहे. हम आत्मा गुलाकेश सर्वभूता शयस्थिता असे भगवान गीते सांगतात. परंतु काही ठिकाणी काही व्यक्तीमध्ये ते व्यक्त होताना दिसतात. प्रकाशातून जाणून त्यांची होणार आणि अशा अगणित पुरुषांचे पावन स्पर्शांची भूमी पवित्र आहे. अशा एखाद्या व्यक्तीवर जेव्हा नजर पडते तेव्हा मन हरवून जाते. त्यांच्याविषयी बोलताना शब्दात पाहता येते. बुद्धी पोचू शकत नाही एवढे हिमालय एवढे त्यांचे कुटुंब जीवन चरित्र नजरेसमोर उभे राहते. मनात एक प्रकारची भीती निर्माण होते. आपण आपल्या मुख्य वतीने किमान भगवद्गीतेचे चरित्र यांना आपण न्याय देऊ शकतो का? अशा या चरित्रापैकी एक चरित्र ते मूर्तिमंत शक्ती भगवंताचे मानसपुत्र महर्षी कश्यप यांचे जीवन पुष्पार आज आपण अभ्यास फादर ऑफ इंडियन सोल असे म्हणू शकतो. असे प्राप्त स्मरणीय महान शक्तीला आज आपण नमस्कार करू. याचे नाव कश्यप. कश्यप ही अलौकिक शक्ती होती. त्यांनी अमानवीय गुरु करून विद्या संपादन केली. त्यांनी अग्नीजवळून विद्या घेतली. अग्नीकडून वेदविद्या, मंत्रविद्या, तंत्रविद्या त्यांनी प्राप्त केली. अभूतपूर्व जवळ राहून त्यांनी तप केले. तप म्हणजे आपल्या डोळ्यासमोर नाक दाबून किंवा एका पायावर उभं राहून असं तप नाही. तर त्यांनी कृतीत मांगल्याकडे घेऊन जाण्याचे निश्चित केले. त्यासाठी जे सुख दुःख सारे सहन करणे याचे नाव तप. महर्षी कश्यप याने अभूतपूर्वजवळ आश्रम स्थापन केला. येथे राहून त्यांनी प्रभुकाराने भगवंताचे काम केले. भगवंताचे काम म्हणजे समाजामध्ये नैतिक मूल्य किंवा भगवंताकडे घेऊन जाण्याचा व्यवस्था जे लौकिक विचार आहेत ते समाजात स्थिर केले. भगवंता तुझ्या आतमध्ये बसलाय, सर्व शिक्षा प्रतिसांची विष्णू भगवंत तुझ्या आत बसलाय म्हणून तू घेऊन तुला लाचार नसून भगवंता पुत्र आहे असे समजून स्वतःचा आत्मसन्मान गौरव समाजात त्यांनी उभा केला. असे महान कार्य हे कश्यप मुनी करत होते. कार्य करताना कार्याला हानी होऊ नये त्यासाठी त्यासाठी लग्न आवश्यक होते. हा सिद्धांत अनुसरून कश्यपांनी लग्न केले व त्यांनी अमुक पर्वतावर राहायचे नक्की केले. तेथे कायमचा निवास केला. आजूबाजूच्या गावात जात जीवनाचा मार्ग विसरलेल्या पददर्शन करीत व जीवनाकडे पाहण्याचा खरा दृष्टिकोन समजावीत. या आश्रमवासाचे लोक विचारले तुम्हाला इथे कोणी पाठवले? तेव्हा ते सांगत आम्हाला ठाऊक नाही. स्वतःचे नाव गाव न सांगण्याचे कश्यपाने त्यांना शपथ घ्यायला लावली होती. मग त्यांना पाठविले होते. प्रभू कार्य करणारे लोक सर्वांना देवदूत वाटते आणि या देवदूताबद्दल लोकांच्या मनात
प्रेम भाव दिवसेंदिवस वाढत गेला. आजच्या लोकांना समजून राहिले देव म्हणजे आकाशातून आलेले लोक, हे आताचे देव नव्हे. हे लोक कुठून आले, काय कोणी पाठवले याचा पत्ता लागत नव्हता. त्यातील शेतकर कार्य करत होते, निस्वार्थ निष्ठुरी होते. अशा भगवत कार्यासाठी सामरी सेना या शेकडो देवदूतांना कश्यपाने तयार केले होते. कश्यपाने उत्तम असे लेखन केले आहे आणि तेजोमय ज्ञानमय भावाद्रात होते. वैरभक्ती सोबतच कश्यपाची अंतर्भक्ती चालू होती. एक दिवस कश्यपाच्या शालिग्राम आश्रमात फोन चालला होता आणि फोन करायला बसलेल्या लोकांचे पिके पडले होते. आणि ती परशुराम त्यांचे शिष्य आणि त्या दिवशी ते आश्रम सोडून गावाला होते. अशा महान तेजस्वी महान पराक्रमी शिष्याला निरोप चार दिवस आला होता. प्रत्येकाच्या नेत्राला होते. आपण गुरु शिष्य प्रेम पाहिले नाही, ते नाही बोलू आपल्या ध्यानात येणार नाही. पुन्हा शिष्य सांगत मला जावीसे वाटत नाही, मला तुमची आज्ञा आहे, तुम्ही सांगता म्हणून जात आहे. आश्रमात पडून जाण्याची ज्योत निर्माण झालेली नाही, जगाला तुझ्या प्रकाशाची गरज आहे. बाळा असे म्हणत कश्यपाने हात त्याच्या पाठीत फिरवला आहे. कश्यप त्याचे सात्वन करत होते. प्रभूचे काम कर. या शिष्यासाठी जगातला हा सारा गैरवल साकार झाला होता. कुमारका शिष्यामध्ये परशुधारी तो प्रसिद्ध पावलेला भगवंताचा अवतार परशुराम. तो आज मेनावनी मोठ्या उभ्या रडत होता. गुरुजी मला तुमच्यापासून दूर करू नका, तो आशीर्वाद द्या, आशीर्वाद द्या. माझी विद्या कधी निष्फळ होणार नाही. ते शरीर चमकले, दोन पावले मागे सरकले, कारण त्यांना माहित होते परशुरामाला पटकन रड येतो आणि त्यामुळे पुण्याला अन्याय होण्याची शक्यता आहे. पण शिष्यावर प्रेम आहे, शिष्याला नाही कसे म्हणायचे. आशीर्वाद देतो तुम्हाला, गुरुदर्शन दे, कधी कारण तुझ्या अगदी होऊ नये, शिष्याला कल्याण आहे म्हणून गुरुदर्शन वचन मागून घेतले होते. असं म्हणून शेवटी परशुरामाने निरोप दिला. दोघे अलग झाले आणि असाच करून आश्रमात चालले होते. दैनिक व्यवहाराकडे ध्यान द्यायला सुरुवात, शांतपणे स्वतःचे लेखन कार्य सुरू केले. हा वर्ष निघून जायला लागले. एक दिवस क्रोध कश्यप झाडाखाली विचार करत बसलेले. एवढ्या प्रार्थने मागलेला मागलेली 5-6 शब्दे त्यांच्या डोळ्याला ते स्फुरून रडू लागले. त्यांच्यातील पितरी कोण पुढे आला. त्याने कश्यपाला नमस्कार म्हटले, आपल्याशी पुढे बोलायचे होते. तुम्ही कोण आहात, कुठून आला, तुम्ही क्षत्रिय असता हे नेहमी तुमच्याकडे कुठून आले. चकित झालेले कश्यपाने प्रश्नांचा वर्षाव केला. त्या देण्याचा आपला प्रिय शिष्य परशुराम कारण आहे. त्यांनी काही बोलायचे होते. तुम्ही कश्यपाच्या आश्रमात आहे, निर्भयपणे तुम्हाला सांगायचे असेल ते सांगा, तुम्हाला येतेच नाही. एक दिवस नित्यवेद्य कार्त्यवेद्य राजा चतुरंग सेना घेऊन जमदग्नीच्या आश्रमात आला. भगवानाने घडलेली घटना सांगायची सुरुवात केली.